नाशिक जिल्ह्यातून खूप मोठी बातमी समोर येते। लासलगाव लासलगाव परिसरामध्ये ही घडलेली घटना, लासलगाव परिसरातील रेल्वे स्थानकाच्या शेजारीच ही दुःखद घटना घडली। आणि या दुःखद घटनेला याला म्हणता येत नाही, कारण यामध्ये त्यानं जे पाऊल उचललं ते देखील चुकीचंच होतं। कारण ही घटना घडली दुःखद, आणि या घटनेमध्ये विषय आहे तो म्हणजे एकतर्फी प्रेमाचा। त्याला समजायला पाहिजे होतं, आपण मग प्रेम त्या मुलीवरती करतोय, परंतु तिचं आपल्यावरती प्रेम नाहीये। त्याच वेळेला याने समजून घ्यायला पाहिजे आणि मागे सरकायला पाहिजे, विचार करायला पाहिजे। आपले आई वडील, समाज, भाऊकी हा विचार करायला पाहिजे। परंतु त्याने एकतर्फी प्रेम हे चालूच ठेवलं आणि सायकोसारखं तिचा पाठलाग करत राहिला। पाठलाग करत असताना, तिला वारंवार पाहत असताना, इशारे करत असताना तिला ते पटायचं नाही, कारण तिच्या मनामध्ये याच्याविषयी काही भावनाच नव्हती, प्रेम नव्हतं। परंतु हा तिचा पिछा सोडायला तयार नव्हता। त्याच्या हृदयामध्ये तिनं घर केलं होतं। असंच काही दिवस चाललं आणि त्या मुलीच्या घरच्यांना समजलं की हा मुलगा आपल्या मुलीच्या पिछावरती आहे। मुलीने देखील सांगितलं की माझ्या पिछावरती आहे, कारण तिचं त्याच्यावर प्रेम नव्हतंच। तिच्या नातेवाईकांनी नजर ठेवली, पाळीव ठेवली आणि लासलगावच्या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये त्यांच्या निदर्शनास आलं की तो आपल्या मुलीशी गैरवर्तन करतोय। त्यावेळेला मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावरती धारदार शस्त्राने हल्लाबोल केला आणि त्याला जागीच संपवलं। मुलाच्या नातेवाईकांनी देखील लागली धाव घेतली। त्यांना समजलं आपल्या मुलावरती वार झालाय, हल्ला झालाय। त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत त्याचा प्राण हा गेलेला होता। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव परिसरामध्ये घडलेली ही दुःखद घटना एकतर्फी प्रेमामुळे। नक्कीच या अशा घटना रोखण्यासाठी संस्कार खूप महत्वाचे आहेत। आपल्या घरून संस्कार देणं, वळण लावणं, चांगलं काय वाईट काय हे महत्वाचं आहे। नाहीतर अशा घटनांना सामोरं जावं लागतं। समाजातून अशी गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपल्या कुटुंबावरती नियंत्रण असणं खूप महत्वाचं आहे। चांगलं काय वाईट काय हे मार्गदर्शन देणं खूप महत्वाचं आपल्याला दिसून येतं। या देखील घटनेबद्दल, मराठी क्राईम स्टोरीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट कळवा आपलं मनोगत। भेटूया पुढील अशाच नव्या मराठी क्राईम स्टोरी सोबत। क्राईम स्टोरी तर घडायला नाही पाहिजे, परंतु त्याला कितीही आवाज घातला तरी आवाज जात नाही। भेटू पुढील मराठी क्राईम स्टोरी सोबत। धन्यवाद।